केलेले आहेत. आणि आता यंदा आम्ही 2-3 विषय हाताळले. त्याच्यामध्ये माझी टीम आहे साई गजमुख आर्ट स्टुडिओ, तर आम्ही ते बसून ती फायनल करतो. तर यावेळी आम्हाला असं वाटलं की शॉप बिल्डिंगचा विषय घ्यावा, म्हणून आम्ही तो घेतला. यावेळी तुम्ही काय सामाजिक संदेश? सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो निलेश बांबाडेकर ब्लॉग्समध्ये. आता आपण आलेलो विरार ईस्टला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकतात साई गजमुख आर्ट्स विरार ईस्ट. सो इथे आपण एक युनिक गणपती बघणार आहोत आणि युनिक डेकोरेशन बघणार आहोत छोट्याशा घरामध्ये 1 BHK मध्ये. आणि हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. आय होप आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सो चला जास्त वेळ न दवडता चला जाऊया बघायला हा गणपती बाप्पा. 2026च्या माघी गणेशोत्सवात तुम्हा सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. दरवर्षी तुमच्या समोर नाविन्यपूर्ण देखावे आम्ही सादर करून श्री गणेशाची कलात्मक रूपात सेवा करतो. या वर्षीचा देखावा सर्वात खास आहे, कारण तो गणेशोत्सवाच्या पंढरीतून म्हणजेच लालबाग परळ नगरीतून आलाय. तो काळ होता सन 1970चा. त्या काळी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून मुंबईत सार्वजनिक मंडळात मोठ्या भक्तिभावानं गणेशोत्सव साजरा व्हायचा. तेव्हा विसर्जन मिरवणुकीत गुलाल व पुष्पांची उधळण व्हावी आणि अशीच एक सेवात्मक कल्पना श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांच्या मनात आली व चांगल्या कामात ज्येष्ठ, श्रेष्ठ व अभ्यासू मंडळींचं सहकार्य लाभले. दरवर्षी धार्मिक, वास्तववादी व सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून त्यातून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यास सुरुवात झाली. त्यातील 1983 ला भारतानं जिंकलेला पहिला विश्वचषक, 25व्या वर्षी साकारण्यात आलेला हिरा, 50व्या वर्षी मदतीचा हात आणि 2025 साली ऑपरेशन सिंदूर साठी वापरण्यात आलेले फायटर जेट राफेल विमान हे सगळेच अविस्मरणीय होते. दरवर्षी मुंबईतील जवळजवळ सर्व गणपती जे गिरगाव चौपाटीकडे विसर्जनासाठी जातात, त्या सर्व गणेश मूर्तींवर येथे 3 किंवा 5 वेळा पुष्पवृष्टी होते आणि त्यासाठी 1000 किलो फुले, 300 ते 400 किलो गुलाल तसेच विविध प्रकारची फुले यात वापरली जातात. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र काम करत असतात. हा क्षण अनुभवण्यासाठी गणेश भक्त, पत्रकार व छायाचित्रकार मोठी गर्दी करतात. ज्या चौकात ही पुष्पवृष्टी केली जाते तो चौक आज श्रॉफ बिल्डिंगचा चौक अशा नावारूपाला आला. गेली 5 वर्ष सलग साई गजमुख आर्ट स्टुडिओ माघी गणेशोत्सवात समाजात घडणाऱ्या काही अविस्मरणीय घटनांच्या विषयाला धरून मनमोहक चलचित्र व देखाव्यांमार्फत त्याची पुनरावृत्ती सादर करत आले आहेत. यंदाच्या उत्सवात कोणत्या विषयाला धरून देखावा पाहायला मिळेल याची उत्सुकता सर्वच गणेश भक्तांमध्ये असते आणि म्हणूनच यावर्षी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या कलाकारांनी असे शिवधनुष्य पेळण्याचा प्रयत्न केलाय ज्यानं सर्व गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. तर चला मग आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊया. म्हणजे 2025 साली विसर्जन सोहळ्यात सर्वांची नजर एका अधांतरी पण तितकीच भव्य दिव्य मनमोहक अशा गणेश मूर्तीकडे लागली होती, जी बनवण्याचे शिवधनुष्य अलगद पेरलेले होते सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री अरुण दत्ते यांनी.
जेव्हा आपली गणेश मूर्ती श्रॉफ बिल्डिंग जवळ घेऊन आले तेव्हा सर्वांची एकच प्रतिक्रिया होती, ती म्हणजे डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा. श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांकडून गणेश मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्याची ही सेवा अशीच अविरतपणे चालू राहो अशी साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना. माझी फॅमिली बॅकग्राऊंड खूप थोडं गरीब होते. माझे आई वडील एका जिन्याखाली आम्ही राहत होतो गिरगावामध्ये. तिथून ही माझी जर्नी चालू झाली आणि माझं ड्रॉइंग चांगलं होतं. त्यामुळे तिकडे गिरगावात सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत जसे खानविलकर, कोरगावकर हे मूर्तिकार आहेत. त्यांच्या कारखान्याच्या बाहेर जाऊन हे थोडं शिकत गेलो आणि ते आत्मसात करत गेलो आणि तशीच ती माझी कला वाढत गेली. आणि मग 2001 साली मी माझा स्वतःचा कारखाना टाकला. ॲक्च्युली 2000 सालीच मी कारखाना केला होता, पण मित्रांचे फक्त गणपती केले. नंतर मग माझं बोरिवलीमध्ये 2001 साली प्रॉपर कारखाना झाला. नंतर मग मी त्याचं स्टुडिओमध्ये रूपांतर केलं असं. ही जी पण आहे नेमकी कशी सुचली, काय नेमकं थीम आहे तुमची यावर्षीची? कसं आम्ही दरवर्षी गेले 5 वर्ष आहे ना आम्ही असं डेकोरेशन म्हणजे चलचित्राच्या रूपात करतो. आणि दरवर्षी आम्ही पहिलं त्या विषयाला म्हणजे 2-3 विषय घेतो, त्याच्यामध्ये एक फायनल करतो. आणि त्याच्यामध्ये यावर्षी आम्हाला श्रॉफ बिल्डिंगचा विषय घ्यायचा होता आणि परेलच्या महाराजाचा आणि अरुण दत्ते साहेबांचं घ्यायचं होतं. तर ती आम्हाला सुचली आणि मग त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली कामाची. याच्यातून काय संदेश देताय तुम्ही लोकांना? याच्यातून संदेश असा आहे की हे आज जवळजवळ 70 वर्ष एक झाली त्या मंडळाला, की अजून ती जुन्या पिढीने दिलेली ती सेवा आहे ती अजूनपर्यंत चालू आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या बाप्पाकडे प्रार्थना केली की ही अशी अविरतपणे चालू राहायला पाहिजे ही सेवा. त्याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे छोटासा. तरुणाईला काय संदेश द्यायला त्याचा? खरंच हे असं खूप जुन्या पिढीने चालू केलेलं आहे, त्या लोकांनी अजूनपर्यंत चालू ठेवलं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि आपण पण याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशा गोष्टींसाठी. गाईस स्वतः अरुण दत्ते सर आलेले आहेत मूर्ती बघण्याकडे. बघू शकता तुम्ही ड्राईव्ह करतो दादा. ग्रेट. नमस्कार.